6:05 झाले आहेत. प्रसारित करत आहोत तर नमस्कार बरोबरअंतर्गत विचार शलागा या कार्यक्रमात सद्गुरू याविषयी ॲडव्होकेट कविता मानधने यांचे विचार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रत्येकाच्या जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकजण गुरु समोर आला की नमस्कार करतो म्हणजे करतोच. आयुष्यात गुरु हा असायलाच हवा. गुरुविना ज्ञान नाही हे काही असत्य नव्हे. पण प्रश्न असा उठतो, गुरु व सद्गुरू यात अंतर काय बरे? गुरु कोणास म्हणावे व सद्गुरू कोणास म्हणावे? समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोध ग्रंथात हे स्पष्ट केलेले आहे. जन्म देणारी माता, ज्ञान देणारे पिता, शिक्षण देणारे शिक्षक, क्षणोक्षणी पदोपदी काहीतरी ज्ञान किंवा शिकवणारे हे सर्वच आपले गुरु होय. हे सर्व गुरु अनेक चांगल्या प्रकारच्या विद्या शिकवतात, पण सद्गुरू जीवन जगण्याचा सुयोग्य मार्ग दाखवतो. कोणतीही अपेक्षा न बाळगता आपल्या शिष्यास आपणासारखे बनवतो, तोच सद्गुरू होय. शाळेत असताना 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन शिक्षकांना फूल देऊन, शुभेच्छा देऊन, त्यांच्यासारखे कपडे घालून एकेका वर्गावर 1-1 तास आपण सर्वांनी शिक्षकासारखे शिकवले व त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला. शिवाय गुरुपौर्णिमेला म्हणजेच व्यास पौर्णिमेला अनेक गुरु शिष्यांच्या कथाही आपण वाचलेल्या व ऐकलेल्या आहेत. उदाहरणार्थ श्रीकृष्ण व सांदीपनी ऋषी, एकलव्य व द्रोणाचार्य, शिवाजी महाराज व दादोजी कोंडदेव, यातून अनेक प्रकारच्या शिकवणीही आपण घेतो. या सर्व कथा विचार करण्यास भाग पडल्याशिवाय राहत नाहीत. गुरु कोणास म्हणावे व सद्गुरू कोणास म्हणावे हा अत्यंत गहन विषय आहे. आई ही प्रथम गुरु मानली जाते. सर्वच माता जिजाऊ होणे जरी शक्य नसले तरी किमान मातृत्वाचा अनादर होणार नाही या गोष्टीचे भान तर ठेवावयासच हवे. समर्थ म्हणतात, गुरु हा अनेक प्रकारच्या विद्या व्यवहाराकरिताच शिकवितो, पण सद्गुरू सुद्धा अनेक प्रकारच्या विद्या, धनधान्य किंवा संपत्तीची अपेक्षा न ठेवून शिकवतो. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ म्हणजेच त्रिलोकाचे ज्ञान देणाऱ्या गुरुस कुठलीही उपमा नाही. गुरुला पारसमणी मानले तरी अयोग्य ठरणार नाही, कारण लोखंडाचे रूपांतर सोन्यात करण्याचे सामर्थ्य जसे फक्त पारसमणीत असते, तसेच गुरु हा आपल्यासारख्या पामरास योग्य मार्ग दाखवतो. गुरु हा अलौकिक आहे. गुरुपौर्णिमेस म्हणजेच आषाढ पौर्णिमेस आदी गुरु व्यासांची पूजा करून ईश्वराचे प्रत्यक्ष सगुण रूप असलेल्या गुरूंचे पूजन केले जाते. अक्षय ठेवा सकळांचा, परिपागंडा फिटेना शरीराचा, तेने मार्ग ईश्वराचा चुकोनी जाती. अर्थात ईश्वर हा सर्वांसाठी अक्षय असा ठेवा आहे, परंतु आम्हा मानवांमध्ये देहासाठी सुख मिळवण्याची वासना काही कमी होतच नाही व याचमुळे भगवंताकडे जाण्याचा मार्गही काही सापडत नाही. परंतु या संभ्रमाच्या वेळेत भगवंतांच्या भेटीस जाणारा मार्ग दाखवून त्यावरून जाण्यास प्रवृत्त करतो तो गुरु होय. जो वेदशास्त्रात पारंगत असून त्याचा अन्वयार्थ म्हणजेच गाभा ज्यास कळला नाही त्याचे ज्ञानच व्यर्थ होते. गुरु असूनही जो प्रमादी राहतो, तो पाण्याने भरलेल्या तलावाजवळ असूनही मूर्खासारखा तहानलेला असतो. धनधान्यांची कोठारे भरलेली असून सुद्धा उपाशी राहतो. कल्पवृक्षाखाली बसून देखील दरिद्रीच राहतो. तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोतो, आताच आपण नमस्कार